नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की नारायणी आणि शकुंतला बोलत असतात. तेव्हाच नारायणी शकुंतलाला म्हणते की काकी, आज रव्याची खीर करते का? त्यावर शकुंतला हसते आणि म्हणते की करते, पण आज विनाकारण खीर? तेव्हा नारायणी म्हणते की काल इंदूने कीर्तन किती सुंदर केलं ना. अगं, तिचा व्हिडिओ कोणी काढला काय माहिती नाही आहे, पण सगळीकडे व्हायरल होतोय. तेव्हा शकुंतलासुद्धा खुश होऊन म्हणते की काय सांगतेस? तेव्हा नारायणी म्हणते की हो अगं, आता किराणा आणायला गेले नव्हते का वाण्याकडे, तेव्हा तिथेच सगळेजण तेच व्हिडिओ बघत होते आणि इंदूचं भरभरून कौतुक करत होते, माहिती आहे का. आता तेव्हा तिथे मोठ्या बाईसुद्धा येतात आणि नारायणी आणि शकुंतलाचं बोलणं ऐकायला लागतात. इकडे शकुंतला म्हणत असते की नाही, आपली इंदू आहेच कौतुक करण्यासारखी, आणि म्हणते की नारायणी, हे असायला हवे होते ना गं, यांना खूप कौतुक वाटलं असतं बघ इंदूचं. आता तितक्यात तिथे व्यंकू महाराज येतात. व्यंकू महाराज खूपच रागात असतात आणि ते मोठ्याने शकुंतलाला आवाज देतात. आता शकुंतला व्यंकू महाराजांना बघून खूप खुश होते आणि म्हणते की अहो, तुमच्याचबद्दल बोलत होतो, पण तुम्ही असं अचानक कसं आला? यावर व्यंकू महाराज म्हणतात की काय करणार, यावंच लागलं मला. शकुंतला थोडीशी शांत होते आणि म्हणते की यावं लागलं म्हणजे? तेव्हा व्यंकू महाराज त्यांच्या मोबाईलमधील इंदूचं कीर्तन दाखवायला लागतं. आता त्यात इंदू बोललेली असते की प्रत्यक्ष देवानं खोटं बोललंय, मग आपण खोटं बोलायला काय हरकत आहे, आपण बोलूया की खोटं आजपासून. हे आता शकुंतला बघत असते आणि म्हणते की अहो, इंदूची कीर्ती तुमच्यापर्यंत पोहोचली. तर आता व्यंकू महाराज खूपच रागात असतात आणि ते म्हणतात की कीर्ती, याला कीर्ती म्हणतेस तू? इकडे मोठ्या बाईसुद्धा हे सगळं ऐकत असतात आणि हळूच हसत असतात. आता व्यंकू महाराज शकुंतलाला म्हणतात की मी जाताना तुला काय सांगून गेलो होतो शकुंतला, की एकादशीला सोलापूरच्या साळगावकर महाराजांचंच कीर्तन सेवा होईल म्हणून सांगितलं होतं ना. व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात. ते म्हणतात की अगदी दौलत आप्पांना सुद्धा फोन करून हे सांगितलं होतं मी, तरीही एकाच गावात 2 कीर्तन अशी कशी काय झाली? आता साळगावकर महाराजांच्या कीर्तनाला हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच माणसं उपस्थितीत होती तिथे, आणि त्यांचा अपमान नाही आहे का हा? शकुंतला खूपच घाबरलेली असते आणि ते म्हणते की हो, आम्ही मुद्दाम नाही केलं हो. तेव्हाच व्यंकू महाराज शकुंतलावर ओरडत म्हणतात की काय मुद्दाम नाही केले, काय सांगतेस तू? अगं, ही काय शेवटची एकादशी होती का, की जणू काही यापुढे इंदूचं कीर्तन कधी ठेवताच आलं नसतं? काय केलं तुम्ही? अगं शकुंतला, आजपर्यंत दिग्रजकरांकडून कुठल्याही कीर्तनकारांचा कधीही अपमान नाही झालाय, आणि यावेळी ही परंपरा अशी मोडलीच कशी काय गेली? आपल्याकडे आलेल्या कीर्तनकाराला आपण विठुरायाचं स्वरूप मानतो, त्यांचं आदरातिथ्य करतो, आणि तुम्ही नेमकं त्याच दिवशी त्याच वेळेला इंदूचं कीर्तन ठेवलं. शकुंतला काहीच न बोलता खाली मान घालून उभी असते. आता मोठ्या बाई तिथे येतात आणि म्हणतात की व्यंकट भाऊजी, हे पहा, दिग्रजकरांच्या परंपरा जितक्या तुम्हाला महत्त्वाच्या आहेत ना, तितक्याच आम्हाला सुद्धा महत्त्वाच्या वाटतात बरं का. आणि तुम्ही शकुंतलेला कशासाठी बोलताय? या बिचारीची या सगळ्यांमध्ये काही चूक नाही आहे. जी काही चूक असेल ना, ती माझ्या माती आहे. आजपर्यंत दिग्रजकरांनी कुणाला शब्द दिलाय आणि तो मोडलाय असं कधी झालंय का? यावेळीसुद्धा असं काही होऊ नये म्हणून ही तडजोड करावी लागली, आणि तिचा यात काहीच दोष नाही आहे. जी काही सगळी चूक असेल ना, ती माझ्या माते. आता व्यंकू महाराज काहीतरी बोलणार, तितक्यात मोठ्या बाई बेशुद्ध होऊन खाली पडतात, म्हणजे नाटक करतात. आता शकुंतला आणि नारायणी मोठ्या बाईंना उठवण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्या दोघीही खूप घाबरलेल्या असतात. आता नारायणी पळत जाऊन पटकन पाणी आणायला जाते. व्यंकू महाराजांना मात्र समजलेलं असतं की हे मोठ्या बाईंचं नाटकच आहे. व्यंकू महाराज खूपच वैतागलेले असतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की आदू आणि इंदू शाळेत आलेले असतात. आता इंदू आदूला म्हणते की तुझ्यामुळे उशीर झालाय, तुझ्या त्या चहामुळे आणि क्रीम रोलमुळे. आता आदू म्हणतो की अगं, आत्ता काय करायचं? तेव्हा इंदू म्हणते की आत्ता काय, खाल्लास ना क्रीम रोल, आता मास्तरांच्या छड्या पण खायच्या, एवढ्या थंडीमध्ये किती जोरात लागणार आहेत. आता तितक्या तिथे महाले मास्तर येतात आणि इंदूला आणि आदूला असं उशिरा आलेलं पाहून हात जोडून म्हणतात की वा वा वा, इंद्रायणी वाडीकर, बाल कीर्तनकार इंद्रायणी वाडीकर आणि आदोक्षज महाराज, वा वा वा. अहो, पण सॉरी मला शाळेत यायला जरा उशीर झाला. तेव्हा आदू म्हणतो की हो, चालतंय ना, झोप पाहिजे ना माणसाला, त्याचं काय आहे, आम्ही सुद्धा येतो ना कधी कधी उशिराच. आता माले मास्तर म्हणतात की हो हो, येता उशिरा, आणि ते एकदम चिडतात आणि म्हणतात की असा हाणेन ना, झोप पाहिजे म्हणे, आपली शाळा किती वाजता आहे आणि आपण आलात किती वाजता? इंदू म्हणते की मास्तर, आम्हाला माफ करा, चुकलं आमचं. आता माले मास्तर यावर म्हणतात की हो हो, माफ करीना, काही हरकत नाही, पण तुम्ही दोघं आता ना कोंबडा व्हा. आदू म्हणतो की मास्तर, मी कोंबडा होतो, पण इंदूला जाऊ देत ना. माले मास्तर म्हणतात की का, ती उशिरा नाही आली का?
तिला शिक्षा करायला नको? आणि इंदूला विचारतात की काय गं? आता आदू म्हणतो की हो, पण ती आता. तेव्हा म्हाले मास्तर म्हणतात की काय ती आता काय? आणि रागात म्हणतात की तिला शिंग फुटलेत का आता? आणि म्हणतात की हे पहा, शाळेचे नियम सर्वांसाठी सारखेच असतात, आले का लक्षात? चला कोंबडा व्हा. आणि रागाने आदूला म्हणतात की आला मोठा इंदूचा कैवारी, आणि शाळेत जरा लवकर यायला शिका, अभ्यास करा, समजलं का? तेव्हा इंदू आणि आदू कोंबडा बनतात. आता माले मास्तर तिथून निघून जातात. आता इंदू रागाने आदूला म्हणते की तुझ्यामुळे झालं हे सगळं. तेव्हा आदू म्हणतो की सॉरी, हवं तर तुला ना शाळा सुटल्यावर अजून एक क्रीम रोल खाऊ घालतो. आता इंदू चिडून म्हणते की त्या क्रीम रोलचं नाव नको घेऊ, त्याच्यामुळेच झालं हे सगळं, बस आता. तर दुसरीकडे आपण पाहतो की शकुंतला खूपच रडत असते. व्यंकू महाराज मात्र खूप चिडलेले असतात आणि ते शकुंतलाला विचारतात की शकुंतला, तुझी आणि साळगावकर महाराजांची भेट झालेली होती ना, आणि तूच त्यांना सांगितलं ना की तुम्ही इंद्रायणीला घेऊन कुठल्या त्या विविध गुणदर्शनांच्या स्पर्धेसाठी जाताय? शकुंतला मात्र काहीच न बोलता फक्त रडत असते. आता व्यंकू महाराज शकुंतलाजवळ येतात आणि विचारतात की कुणाशी बोलतोय मी? अगं काहीतरी विचारतोय मी, बोल. आता व्यंकू महाराज खूप चिडलेले असतात आणि ते म्हणतात की अगं का खोटं बोललीस त्यांच्याशी? तेव्हा शकुंतला काहीतरी बोलायला जाणार तितक्यात ती शांत होते आणि मनातल्या मनात विचार करते की आत्ता जर यांना मोठ्या बाईंबद्दल सांगायला गेले तर हे चिडतील आणि मोठ्या बाईंचा आणि यांचा वाद विकोपाला जाईल. व्यंकू महाराज म्हणतात की हे बघ, आता कसलेही स्पष्टीकरण देऊ नकोस, हे सगळं साफ चुकीचं आहे, साफ. आता इंदूने इतक्या लहान वयात या मोठ्या प्रमाणावर कीर्तन करणं बरोबर नाहीये. या सगळ्यांवर आपलं व्यवस्थित बोलणं झालं होतं. का, कशासाठी, त्याचे वाईट परिणाम आहेत, सगळं बोलणं झालं होतं. चर्चा झाली होती की नाही, आणि मी इंदू कीर्तन करणार नाही असं सांगितलं होतं, आणि साळगावकर महाराजांचं कीर्तन मी ठरवलं होतं, पूर्वनियोजित होतं ते, तरीही हे झालं. शकुंतला खूपच रडत असते आणि रडतच म्हणते की अहो ते सगळं चुकून झालं. काय झालं? मोठ्या बाई त्या पुजाऱ्यांकडे गेल्या आणि ठरवून आल्या एकादशीचं कीर्तन, पण ते पुढच्या महिन्यात ठरवलं असं त्यांना वाटलं. असा सगळा गैरसमज झाला. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की काहीही गैरसमज वगैरे झालेला नाही, अजिबातच नाही. आणि या सगळ्यांना ना एकच गोष्ट सिद्ध होते, या घरामध्ये मला शून्य किंमत आहे, शून्य. इकडे मोठ्या बाई शकुंतला आणि व्यंकू महाराजांचं सगळं बोलणं चोरून ऐकत असतात. आता शकुंतला रडत म्हणते की नाही हो, असं नका बोलू. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की नाही, बस झालं आता नको चर्चा करायला, असं म्हणून ते रागाने तिथून निघून जातात. आता शकुंतला इकडे खूपच रडत असते. तर दुसरीकडे आपण पाहतो की आता आदू आणि इंदू कोंबडा झालेले असतात. तेव्हा तिथूनच गोपाळ जात असतो आणि आदू आणि इंदूला असं कोंबडा झालेलं बघून खुश होऊन आदूला आवाज देत म्हणतो की आद्या, आज पण शाळेला उशीर झाला की काय? आणि म्हणतो की आद्या, तू कोंबडा झाला त्याचं मला काही नाही रे नवीन. आणि तो इंदूकडे बघून म्हणतो की पण हा जंगली बेडूक कोंबडा झाला आहे, हे खूप माझ्यासाठी नवीन आहे. आणि आदूला विचारतो की आद्या, हिला शिक्षा कशी काय झाली रे? आदू म्हणतो की अरे ते माझ्यामुळे हिलासुद्धा उशीर झाला ना म्हणून. गोपाळ म्हणतो की मग काय झालं, ती काय साधी विद्यार्थी आहे का? अरे बाल कीर्तनकार इंद्रायणी सोपान वाडीकर आहेत, त्या खूप मोठी कीर्तनकार आहे, तिला आपल्या शाळेत शिक्षा होऊच कशी शकते? अरे एवढ्या छोट्या कारणासाठी शिक्षा देतात, मला तर पटतच नाही आहे. अरे मॅडमने एकदा चंचूपात्र फोडलं होतं, पण तरीसुद्धा मॅडमना कोणीसुद्धा. इंदू त्याला मध्येच थांबवत म्हणते की गोपाळ, आणि ती उठून उभा राहते आणि म्हणते की हे अति होतं या. गोपाळ म्हणतो की हो, अतिच झालं आहे, बरोबर आहे तुझं. आणि तो आदूला म्हणतो की बेडकाला कोणी कोंबडा बनवतं का आद्या? आणि हसायला लागतो आणि म्हणतो की बरं ते जाऊ दे, मॅडम कीर्तनकार आहेत ना, खूप मोठ्या कीर्तनकार आहेत, पण त्यांना कोणी शिक्षा देऊच कसं शकतं? आपल्या शाळेत तिला शिक्षा होऊच कशी शकते? आणि विचारतो की कोणी दिली तिला शिक्षा? तेव्हा आदू सांगतो की माले मास्तरांनी. गोपाळ म्हणतो की बापरे, माले मास्तरांनी हिला शिक्षा देऊन खूप मोठी चूक केली, हे आता हेडमास्तर सरच सांगतील. आता गोपाळ इंदूला म्हणतो की बेडके, तू काय बघतेस, कोंबडा बन, चल. आता इंदू चिडून म्हणते की गोपाळ, तुला तुझा वर्ग नाही का? गोपाळ म्हणतो की आहे की, एकदम चकचकीत आहे. आता इंदू वैतागून म्हणते की मग जा ना, बस ना तुझ्या वर्गात. गोपाळ म्हणतो की बेडके, तू कोंबडा बन नाही तर माले मास्तरांना नाव सांग. आणि तो माले मास्तरांना आवाज द्यायला लागतो. मग आदू आणि इंदू लगेच घाबरून कोंबडा बनतात. आता गोपाळ म्हणतो की असंच शिस्तीमध्ये राहायचं, असं म्हणून तो तिथून निघून जातो. यानंतर आपण पाहतो की व्यंकू महाराज निघालेले असतात आणि ते शकुंतलाला म्हणतात की मला आता निघावंच लागेल, बरीच कामं अर्धवट टाकून आलो आहे. खरं तर वहिनीशीच बोलायचं होतं, पण वहिनीच आता भोवळ येऊन पडल्या आहेत, काय करणार, असो. आणि विचारतात की तब्येत कशी आहे त्यांची. तेव्हा शकुंतला सांगते की बरी आहे. व्यंकू महाराज म्हणतात की ठीक आहे, मग जाण्याआधी
आधी त्यांच्याशी जरा बोलून घेतो असं म्हणून ते तिथून जायला लागतात. आता तेव्हा शकुंतला त्यांना थांबवत म्हणते की अहो आत्ता नको, म्हणजे आत्ता तर त्या काही बोलण्याच्या मनस्थितीत नाही आहेत. वेंकू महाराज म्हणतात की ठीक आहे, आता यावर काय बोलणार मग मी, पण आता निघावंच लागेल मला, अर्ध्या दिवसासाठी आलो होतो, पण शकुंतला यापुढे तरी सगळ्या गोष्टींचं भान ठेवलं जाईल एवढी किमान अपेक्षा बाळगतो मी तुझ्याकडून. आता शकुंतला रडत म्हणते की अहो मला माफ करा, परत नाही असं करणार मी. वेंकू महाराज म्हणतात की इंद्रायणी कुठे आहे, मला जरा तिच्याशी बोलायचं आहे आणि फक्त तिच्याशी बोलायचं आहे. शकुंतला म्हणते की तिला नका काही बोलू, लहान लेकरू आहे ते, मोठी माणसं सांगतात तसंच करतात ते. वेंकू महाराज म्हणतात की बोलावं तर लागणारच आहे, काय आहे योग्य वेळी बोलावं लागतं, वेळ हातातून निघून गेली ना मग बोलून काही उपयोग होत नाही. आणि रामकृष्ण हरी असं म्हणून ते तिथून निघून जातात. यानंतर आपण पाहतो की प्रेमनाथ आणि मोठ्याबाई बोलत असतात. प्रेमनाथ खूपच वैतागलेला असतो आणि तो म्हणतो की तुम्ही ऐकून कसं घेतलं त्यांचं, ते असतील तुमचे व्यंकट भाऊजी म्हणून काय ऐकून घ्यायचं का, तुम्ही मोठ्या बाई आहात, दिग्रजकर घराण्याच्या थोरल्या सुनबाई आहात आणि तुम्ही ऐकून घेतलं. अहो तिथल्या तिथं अशा खणाखणा 4-5 गोष्टी ऐकवायला पाहिजे होत्या ना. मोठ्याबाई शांतपणे विचारतात की मग काय झालं असतं. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की काय झालं असतं म्हणजे हिशोब बरोबर झाला असता ना. मोठ्याबाई विचारतात की कसला. प्रेमनाथ अडखळत म्हणतो की कसला हिशोब म्हणजे हाच हिशोब, ते नेहमी तुमच्या कामामध्ये असे आडवे येतात ना. हे ऐकून मोठ्याबाई हसायला लागतात आणि म्हणतात की जावई बापू, अहो असं फुकट पाकट गप्पा नाही केल्या, ते सगळी हवा निघून जाते, दुसऱ्यांना सुई टोचायची सुद्धा गरज पडत नाही. प्रेमनाथ म्हणतो की अहो पण तुम्हाला ते. मोठ्याबाई म्हणतात की आम्हाला काय, अहो आमचे व्यंकट भाऊजी जसे आले तसे जातील निघून, आता मी मध्येच बोलून त्यांचा मुक्काम कशाला वाढवू, त्यातून काय साध्य होणार आहे. प्रेमनाथ म्हणतो की मान्य आहे तुमचं, पण तुमचे व्यंकट भाऊजी आपल्या कीर्तनामध्ये नाक खुपसतात, त्यामुळे आपल्या बिझनेसची पंचायत होईल. मोठ्याबाई विचारतात की कसली पंचायत, अहो मीच त्यांची पंचायत करून ठेवली आहे. प्रेमनाथ आश्चर्याने विचारतो की कशी काय. मोठ्याबाई म्हणतात की थोडी कळ काढा, सगळं समजेल, आणि विचारतात की आमचे व्यंकट भाऊजी गेले का घराबाहेर. तेव्हा प्रेमनाथ सांगतो की आत्ताच घराबाहेर तर गेलेत. आता मोठ्याबाई म्हणतात की आमचे व्यंकट भाऊजी मंदिरात जाणार, मग तिथे विठुरायाला अश्रूंचा अभिषेक घालणार, मग कुठे ते समाजसेवेला जायचं आहे त्या गावी जाणार. तुम्ही कशासाठी वेळ घालवताय, आपल्या सुपाऱ्यांचं पहा काय आहे, सोन्याची खाण सापडली आहे, उपयोग तर झालाच पाहिजे ना. यानंतर आपण पाहतो की इंदू शाळेतून घरी येत असते तेव्हा तिचं अचानक लक्ष मंदिराकडे जातं. आता वेंकू महाराज मंदिरामध्ये विठुरायासमोर हात जोडून उभे असतात. इंदू वेंकू महाराजांना बघून खूपच खुश होते आणि ती धावतच त्यांच्या जवळ येते आणि त्यांच्याजवळ जाऊन म्हणते की वेंकू महाराज आलात का तुम्ही. तेव्हा वेंकू महाराज म्हणतात की झाली का कीर्तन सेवा. इंदू खुश होऊन म्हणते की तुम्हाला शकुंतला काकीने सांगितलं ना, आणि हे सुद्धा सांगितलं असेल की मी खूप छान केली कीर्तन सेवा आणि तिथल्या लोकांनी माझं खूप कौतुक केलं. वेंकू महाराज मात्र शांतपणे इंदूला म्हणतात की मी जे काही तुला शिकवलं आहे तेच तू कीर्तनामध्ये सांगितलंस ना. इंदू म्हणते की हो, अहो तुम्ही माझे गुरु आहात ना, तुम्ही जे काही शिकवलं तेच मी कीर्तनामध्ये सांगितलं. वेंकू महाराज म्हणतात की मग कधीतरी खोटं बोललं तर चालतं हे शिकवलं आहे का मी तुला. इंदू म्हणते की ते चुकीचंच आहे. वेंकू महाराज म्हणतात की चुकीचं आहे ना, आणि ते इंदूला तिच्या कीर्तनाचा व्हिडिओ दाखवतात आणि म्हणतात की बघ काय बोलली आहेस तू यामध्ये. इंदू कीर्तनामध्ये म्हणत असते की प्रत्यक्ष देवाने खोटं बोललंय, मग आपल्याला बोलायला काय हरकत आहे, आपण पण आजपासून खोटं बोलूया, चालतंय का. वेंकू महाराज रागात म्हणतात की कीर्तनकाराने प्रत्येक शब्द अतिशय जबाबदारीने वापरला पाहिजे, कारण कीर्तन ऐकायला आलेली लोक कीर्तनकाराच्या तोंडातून आलेले शब्द म्हणजे प्रत्यक्ष विठुरायाच्या तोंडातून आलेला शब्द मानतात. आणि हे काय बोलून आलीस तू, हे योग्य वाटतं का तुला. इंदू म्हणते की नाही. वेंकू महाराज ओरडून म्हणतात की मग जे योग्य नाही आहे ते इथून पुढे करायचं नाही. आणि ते जरा थोडेसे शांत होतात आणि ते इंदूला जवळ घेत म्हणतात की इंदू कच्चं मडकं आहेस बाळा, अजून तुला अभ्यास करायचा आहे, अजून तयार व्हायचं आहे, अजून त्यासाठी थोडा वेळ घे. झाडावरून तयार होण्याआधी उतरवलेल्या फळाला काय म्हणतात माहिती आहे ना, कच्चं फळ. अगं फळ विकण्यासाठी थोडा वेळ नको का द्यायला, हीच ती वेळ आहे आणि हाच तो क्षण आहे सर्व प्रकारच्या मोहापासून दूर राहण्याचा आणि स्वतःचं तत्त्व जपण्याचा. तुझ्या परीक्षेचा काळ चालू आहे, सांभाळून राहा, जपून वाग. आपल्या कीर्तन परंपरेला बोल लागेल असं काहीही वागू नकोस आणि बोलूही नकोस असं म्हणून ते तिथून जायला लागतात. इंदू त्यांना थांबवत म्हणते की तुम्ही निघालात का. वेंकू महाराज म्हणतात
की हो निघायला तर हवंच ना. इंदू म्हणते की मला मग चूक आणि बरोबर कोण सांगणार. व्यंकू महाराज म्हणतात की तुझ्या आतील विवेक बुद्धी ती सांगेल. आणि बाळा प्रत्येक वेळी व्यंकू महाराज नसणार आहेत तुझ्यासोबत, पण तो आहे विठुराया. आता इंदू विठुरायाकडे बघत म्हणते की विठुराया पाठी राखा. व्यंकू महाराज म्हणतात की माझ्या हातातील कामं मी अर्धवट ठेवून तुला भेटण्यासाठी म्हणून आलो. जशी तुझ्या हातून चूक झाली तशी माझ्या हातून सुद्धा चूक झाली आणि मी माझी चूक सुधारवण्याचा प्रयत्न करतो आणि तू तुझी चूक सुधारवण्याचा प्रयत्न कर. आणि ते इंदूला विचारतात की करशील ना. इंदू हो म्हणून मान डोलवते आणि ते घरी निघून जाते. आता व्यंकू महाराज मनातच म्हणतात की या छोट्याशा जीवाला एवढ्या कठीण परिस्थितीत सोडून जाण्याचं धाडस होत नाहीये, असं म्हणून ते जरा टेन्शनमध्ये येतात. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.